नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, जय जवान जय किसान ची घोषणा कोणी दिली आहे? जय जवान जय किसानची घोषणा कोणी दिली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, जय जवान जय जय किसान ची घोषणा लाल बहादूर शास्त्री यांनी दिली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, भारताचे सर्वोच्च शौर्य पदक कोणते? भारताचे सर्वोच्च शौर्य पदक कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3, भारताचे सर्वोच्च शौर्य पदक परमवीर चक्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, मालिनी या अक्षर गणवृत्तात किती अक्षरे असतात? मालिनी या अक्षर गणवृत्तावर किती अक्षरे असतात? तर ऑप्शन क्रमांक 3, 15 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, खालीलपैकी रीतिवाचक क्रियाविशेषण अवयव ओळखा. खालीलपैकी रीतिवाचक क्रियाविशेषण अवयव ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3, मुद्दाम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, भाषेत जे मूळ शब्द असतात त्या शब्दांना डॅश म्हणतात. भाषेत जे मूळ शब्द असतात त्या शब्दांना डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 1, सिद्ध शब्द हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, अवरोहण या शब्दाला विरुद्धार्थी शब्द निवडा. अवरोहण या शब्दाला विरुद्धार्थी शब्द निवडा. तर ऑप्शन क्रमांक 4, आरोहण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, किती भारतीयांना पुलित्झर पारितोषिक 2022ने सन्मानित करण्यात आले आहे? किती भारतीयांना पुलित्झर पारितोषिक 2022ने सन्मानित करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, 4 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, भारतातील पहिले फ्लो केमिस्ट्री टेक्नॉलॉजी हब कोणत्या शहरात स्थापन करण्यात आले आहे? भारतातील पहिले फ्लो केमिस्ट्री टेक्नॉलॉजी हब कोणत्या शहरात स्थापन करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, हैदराबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, अभिनव देशवाल कोणत्या खेळाशी संबंधित आहे? अभिनव देशवाल कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, नेमबाजी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, केरळमध्ये सर्वात मोठे सरोवर कोणते आहे? केरळमध्ये सर्वात मोठे सरोवर कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, वेमनाड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षा जास्त असते? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षा जास्त असते? तर ऑप्शन क्रमांक 4, नागपूर या ठिकाणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभलेले भारतातील राज्य कोणते आहे? सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभलेले भारतातील राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, डॅश या नदीचा उगम हिमालयातील कैलास पर्वतात होतो. डॅश या नदीचा उगम हिमालयातील कैलास पर्वतात होतो. तर ऑप्शन क्रमांक 1, ब्रह्मपुत्रा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ महाराष्ट्रात कुठे आहे? यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ महाराष्ट्रात कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, नाशिक येथे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वात खोल भाग कोणता? पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वात खोल भाग कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2, मरियाना गर्ता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी हॉर्स पॉवर हे कशाचे एकक आहे? खालीलपैकी हॉर्स पॉवर हे कशाचे एकक आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, शक्ती हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, भारतातील सर्वात मोठा लिथियम आयन बॅटरी प्लांट कोणत्या राज्यात आहे? भारतातील सर्वात मोठा लिथियम आयन बॅटरी प्लांट कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, गुजरात या राज्यात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, कोणत्या राज्यात सरकारने 5 लाख विद्यार्थ्यांना टॅबलेट देण्याची अधिगम योजना सुरू केली? कोणत्या राज्य सरकारने 5 लाख विद्यार्थ्यांना टॅबलेट देण्यासाठी अधिगम योजना सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 2, हरियाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, सुधारक साप्ताहिक डॅश सुधारक
साप्ताहिक डॅश डॅश तर ऑप्शन क्रमांक 2 आगरकर ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 खाली दिलेल्या पर्यायातून देशी शब्द अचूक ओळखा. खाली दिलेल्या पर्यायातून देशी शब्द अचूक ओळखा तर ऑप्शन क्रमांक 3 झाड ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी मूळ संख्या कोणती. खालीलपैकी मूळ संख्या कोणती तर ऑप्शन क्रमांक 2 71 ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 1 ते 100 पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत. 1 ते 100 पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत तर ऑप्शन क्रमांक 2 25 हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती आहे. 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती आहे तर ऑप्शन क्रमांक 3 1060 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 खालीलपैकी भारतातील सर्वात खोल बंदर कोणते. खालीलपैकी भारतातील सर्वात खोल बंदर कोणते तर ऑप्शन क्रमांक 4 विशाखापट्टणम हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारतात दर किती वर्षांनी पशुगणना केली जाते. भारतात दर किती वर्षांनी पशुगणना केली जाते तर ऑप्शन क्रमांक 2 5 वर्षांनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत. भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक 3 राजीव कुमार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 भारतातील कोणत्या राज्यामध्ये सर्वात मोठे खारे पाणथळ प्रदेश आहे. भारतातील कोणत्या राज्यामध्ये सर्वात मोठे खारे पाणथळ प्रदेश आहे तर ऑप्शन क्रमांक 1 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 डॅश हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे. डॅश हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे तर ऑप्शन क्रमांक 1 अरवली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज कोणत्या नदीवर बांधण्यात येणार आहे. जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज कोणत्या नदीवर बांधण्यात येणार आहे तर ऑप्शन क्रमांक 1 चिनाब नदीवर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 माथेरान हा प्रसिद्ध घाटमाथा डॅश डॅश जवळ आहे. माथेरान हा प्रसिद्ध घाटमाथा डॅश डॅश जवळ आहे तर ऑप्शन क्रमांक 4 नेरळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 जागतिक हात स्वच्छता दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो. जागतिक हात स्वच्छता दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक 2 5 मे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 कोणते राज्य 12व्या हॉकी इंडिया सिनियर वुमन नॅशनल चॅम्पियनशिप 2022 विजेते आहे. कोणते राज्य 12व्या हॉकी इंडिया सिनियर वुमन नॅशनल चॅम्पियनशिप 2022 विजेते आहे तर ऑप्शन क्रमांक 2 ओरिसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 हसन शेख मोहम्मद यांची कोणत्या देशाचे पुढील राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे. हसन शेख मोहम्मद यांची कोणत्या देशाची पुढील राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे तर ऑप्शन क्रमांक 3 सोमलिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 खालीलपैकी अभंग म्हणजे काय. खालीलपैकी अभंग म्हणजे काय तर ऑप्शन क्रमांक 4 एक कार्यरचना प्रकार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्याचा समावेश खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये करण्यात आला. भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्याचा समावेश खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये करण्यात आला तर ऑप्शन क्रमांक 2 42वी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 भारतीय राज्यघटनेचे उद्देश पत्रिका ही डॅश डॅश आहे. भारतीय राज्यघटनेचे उद्देश पत्रिका ही डॅश डॅश आहे तर ऑप्शन क्रमांक 2 राज्यघटनेचा आत्मा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 भारतीय राज्यघटनेत किती परिशिष्टे आहेत. भारतीय राज्यघटनेत किती परिशिष्टे आहेत तर ऑप्शन क्रमांक 3 12 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 चांदण्या रात्रीचा पंधरवाडा या शब्दसमूहाचा योग्य शब्द निवडा. चांदण्या रात्रीचा पंधरवाडा या शब्दसमूहाचा योग्य शब्द निवडा तर ऑप्शन क्रमांक 2 शुक्ल पक्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 SRPFचा स्थापना दिवस कोणता आहे. SRPFचा स्थापना दिवस कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक 3 SRPFचा स्थापना दिवस 6 मार्च हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 2020 या साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे संपन्न झाले. 2020 या साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे संपन्न झाले तर ऑप्शन क्रमांक 2 उस्मानाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले. भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले तर ऑप्शन क्रमांक 4 1942 साली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 थॉमस कप
कोणत्या खेळाशी संबंधित आहे? थॉमस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बॅडमिंटन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 पहा, भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 राजीव कुमार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 पहा, 2023चा वन डे क्रिकेट विश्वचषक कोठे होणार आहे? 2023चा वन डे क्रिकेट विश्वचषक कोठे होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भारत येथे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 पहा, त्रिपुरा राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झाली आहे? त्रिपुरा राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर माणिक सहा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पहा, तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली? तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड वेलेस्ली यांनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पहा, इसवी सन 1848 ते 1856 या काळात अनेक संस्थाने कोणी खालसा केली? इसवी सन 1848 ते 1856 या काळात अनेक संस्थाने कोणी खालसा केली? तर ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड डलहौसी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 पहा, देशातील पहिली खाजगी रेल्वे कोणती? देशातील पहिली खाजगी रेल्वे कोणती? तर ऑप्शन क्रमांक तेजस एक्सप्रेस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पहा, भारतीय रेल्वेचे राष्ट्रीयकरण कधी झाले? भारतीय रेल्वेचे राष्ट्रीयकरण कधी झाले? तर ऑप्शन क्रमांक 2 1950 साली झाले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 पहा, पूर्व किनारपट्टी रेल्वे मुख्यालय कुठे आहे? पूर्व किनारपट्टी रेल्वे मुख्यालय कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भुवनेश्वर हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पहिला, भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते? भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 सरदार पटेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली? महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली? तर ऑप्शन क्रमांक 2 सत्यशोधक समाज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती? भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती? तर ऑप्शन क्रमांक 3 उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस तरवते. डॅश अशी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस तरवते. तर ऑप्शन क्रमांक 2 याकृत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 नारायण लोखंडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले? सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले? तर ऑप्शन क्रमांक 3 मदन मोहन मालवीय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपती पद भूषविले आहे? भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपती पद भूषविले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना डॅशनी शपथ दिली? महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना डॅशनी शपथ दिली? तर ऑप्शन क्रमांक 4 प्रदीप नंद्राजोग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 5वा विज्ञान चित्रपट महोत्सव कुठे पार पडले आहे? 5वा विज्ञान चित्रपट महोत्सव कुठे पार पडले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गोवा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 बालहत्या प्रतिबंधक कायदा कधी पास झाला होता? बालहत्या प्रतिबंधक कायदा कधी पास झाला होता? तर ऑप्शन क्रमांक 1 1829 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 संयुक्त राष्ट्र घातक पदार्थाच्या यादीत डिसेंबर 2020 मध्ये कोणत्या पदार्थाला वगळण्यात आले? संयुक्त राष्ट्राच्या घातक पदार्थाच्या यादीतून डिसेंबर 2020 मध्ये कोणत्या पदार्थाला वगळण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 3 भांग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 राजर्षी शाहू महाराजांनी सत्तेचा वापर कशासाठी केला? राजर्षी शाहू महाराजांनी सत्तेचा वापर कशासाठी केला? तर ऑप्शन क्रमांक 2 लोककल्याण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 खालीलपैकी कोणता दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो? खालीलपैकी कोणता जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 31 मे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 ग्रामपंचायत अंदाजपत्रकास कोण मान्यता देते?
ग्रामपंचायत अंदाजपत्रकास कोण मान्यता देते? तर ऑप्शन क्रमांक 2 पंचायत समिती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 महानदी हे पुस्तक कोणी लिहिले आहे? महानदी हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अनिता अग्निहोत्री हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 महाराष्ट्रातील पहिला मेगा फूड पार्क हे डॅश डॅश रोजी सातारा येथे स्थापित केले गेले. महाराष्ट्रातील पहिला मेगा फूड पार्क हे डॅश डॅश रोजी सातारा येथे स्थापित केले गेले. तर ऑप्शन क्रमांक 4 मार्च 2018 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 जागतिक आरोग्य संघटना कोणत्या व्हायरसमुळे वैयक्तिक आरोग्य आपत्काल घोषित केले? जागतिक आरोग्य संघटना कोणत्या व्हायरसमुळे वैयक्तिक आरोग्य आपत्काल घोषित केले? तर ऑप्शन क्रमांक 3 कोरोना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 चिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैन तीर्थकर कुठे आहे? चिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैन तीर्थकर कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 कचनेर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला? महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 3 2010 ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 जागतिक पशु दिन कधी साजरा केला जातो? जागतिक पशु दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑक्टोबर ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भारतीय राज्यघटनेच्या कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरवण्यात आला आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरविण्यात आला आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 कलम 17 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 15 ऑगस्ट 1947 नंतर भारताला भेट देणारे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष आहेत? 15 ऑगस्ट 1947 नंतर भारताला भेट देणारे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष होते? तर ऑप्शन क्रमांक 1 7वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून डॅशचे औषध वापरतात? हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून डॅशचे औषध वापरतात? ऑप्शन क्रमांक 2 ॲस्पिरिन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 खालीलपैकी कोणता शब्द विशेष नाही? खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 निरोप हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारतीय संविधानाच्या कोणत्या मंत्री परिषद लोकसभेला उत्तरदायी असते? भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार मंत्री परिषद लोकसभेला उत्तरदायी असते? तर ऑप्शन क्रमांक 1 अनुच्छेद 75 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 महाराष्ट्र राज्याने दूरध्वनी चिकित्सा सेवा कोणत्या नावाने सुरू केली? महाराष्ट्र राज्याने दूरध्वनी चिकित्सा सेवा कोणत्या नावाने सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 1 कोविड मदत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 भारतातील कोणत्या राज्याची सर्वात नवीन राज्य म्हणून निर्मिती केली आहे? भारतातील कोणत्या राज्याची सर्वात नवीन राज्य म्हणून निर्मिती केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 तेलंगणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर आहे? राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भोगावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 खालीलपैकी कोणत्या तारखेस महिलांवरील हिंसाचार निर्मूलन दिन म्हणून साजरा केला जातो? खालीलपैकी कोणत्या तारखेस महिलांवरील हिंसाचार निर्मूलन दिन म्हणून साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 25 नोव्हेंबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य किती? भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य किती? तर ऑप्शन क्रमांक 1 545 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कुठे आहे? म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 4 रामनाथ कोविंद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहेत? नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 वि. शिरवाडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी नेमलेल्या घटना समिती
समितीचे खालीलपैकी कोण सदस्य नव्हते? भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी नेमलेल्या घटना समितीचे खालीलपैकी कोण सदस्य नव्हते? तर ऑप्शन क्रमांक 2 महात्मा गांधी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 उखळ पांढरे होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता? उखळ पांढरे होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 वैभव प्राप्त होणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 जायकवाडी धरणाच्या जलाशयास कोणत्या नावाने संबोधले जाते? जायकवाडी धरणाच्या जलाशयास कोणत्या नावाने संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 नाथसागर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 महाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी खालीलपैकी कुठे आहे? महाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पितळखोरा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 जगातील सर्वात मोठा हस्तकला मेळावा म्हणून ओळखला जाणारा सूरजकुंड मेळावा 2020 खालीलपैकी कोणत्या राज्यात सुरू झाला आहे? जगातील सर्वात मोठा हस्तकला मेळावा म्हणून ओळखला जाणारा सूरजकुंड मेळावा 2020 खालीलपैकी कोणत्या राज्यात सुरू झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हरियाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 भारताबाहेरील जगातील पहिले योग विद्यापीठ कुठे उभारण्यात आले आहे? भारताबाहेरील जगातील पहिले योग विद्यापीठ कुठे उभारण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 ग्रामसभांना मान्यता कोणत्या कायद्यानुसार देण्यात आली? ग्रामसभांना मान्यता कोणत्या कायद्यानुसार देण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 1958चा ग्रामपंचायत कायदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 अणुशक्ती आयोगाची स्थापना केव्हा झाली? अणुशक्ती आयोगाची स्थापना केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1948 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 तुरग या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. तुरग या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. तर ऑप्शन क्रमांक 3 घोडा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 बर्फा उष्णतेचा डॅश आहे. बर्फ उष्णतेचा डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 दुर्वाहक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 हाडांमध्ये डॅश हा तंतुमय घटक असतो. हाडांमध्ये डॅश हा तंतुमय घटक असतो. तर ऑप्शन क्रमांक 3 कॉलेजन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 दिलीप कुमार यांचा शेवटचा चित्रपट कोणता? दिलीप कुमार यांचा शेवटचा चित्रपट कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 किल्ला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 जागतिक साक्षरता दिन कधी साजरा केला जातो? जागतिक साक्षरता दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 8 सप्टेंबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 माझी कन्या भाग्यश्री या योजनेची सुरुवात कधी झाली? माझी कन्या भाग्यश्री या योजनेची सुरुवात कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 एप्रिल 2016 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 जागतिक हिंदी दिवस कधी साजरा केला जातो? जागतिक हिंदी दिवस कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 जानेवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 राष्ट्रीय चिकित्सा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आले? राष्ट्रीय चिकित्सा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 3 सुरेश चंद्र शर्मा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 चीन बाहेर कोणत्या देशात कोरोना व्हायरस मुळे पहिल्या मृत्यूची नोंद झाली? चीन बाहेर कोणत्या देशात कोरोना व्हायरसमुळे पहिल्या मृत्यूची नोंद झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 फिलिपिन्स हे आपले करेक्ट आन्सर होईल.